नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते। आजच्या या पोटनिवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याच्या साठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळामधील आमचे ज्येष्ठ सहकारी नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, नामदार हसन मुश्रीफ साहेब, श्री नरहरी झिरवळ साहेब, दत्तमामा भरणे, श्री बाबासाहेब पाटील, आदित्यताई तटकरे, आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णा बनसोडे, नामदार श्री इंद्रनील नाईक, श्री माणिकराव कोकाटे, अनिल भाईदास पाटील, श्री संजयजी बनसोडे, श्री राहुलजी कुल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधर जगदाळे, तसेच श्री राजेशदादा पांडे, शेखर वडणे, आमचे मकरंदाबा पाटील, तसेच या ठिकाणी समक्ष उपस्थित राहून माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घोगरे व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव दांगडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी, रिपब्लिकन पक्षसेनेचे प्रमुख श्री आनंदराव राज आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री दौलतनाना शितळे व त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय भैया सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी, तसेच मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे विविध पक्ष व संघटनेचे सर्वच पदाधिकारी प्रतिनिधी आणि या ठिकाणी मला पाठबळ देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी खासदार, सर्व आजी माजी आमदार, सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समित्यांचे सर्व पदाधिकारी, विविध शहरांमधून आलेले सर्व सन्माननीय महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे देशातून राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले व आदरणीय दादांवर प्रेम करणारे तमाम दादाप्रेमी, बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पत्रकार, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि आदरणीय दादांसाठी व माझ्यासाठी आपल्या कुटुंबाप्रमाणे असणारे सर्व प्रिय बारामतीकर बंधू भगिनींनो, अवघ्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं। आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही, पण येत्या हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय। दादांचं जाणं ही केवळ माझीही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती।
बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टानं रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं. आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणकारी, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन, हा शब्द माझाही आहे. दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार
यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे. दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानेही सुरू राहील. बाजारपेठेतील उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी, नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन. कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता. त्यामुळं शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची. ती शिस्त यापुढेही कायम राहील. प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील याची खात्री आपण बाळगा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यामध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमचं कसं होणार.